आणि शेवटचा पहिल्या फेरीचा सामना असेल साई स्पोर्ट खारवा अर्थात महेंद्र पटेल यांचा संघ इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाच्या विरोधात. तर असे एकूण 8 संघ तुम्ही आजच्या दिवसाच्या खेळामध्ये खेळताना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. तसेच त्याचप्रमाणे तुम्ही आज माझ्या समेत याच गावचे सुपुत्र अजय गरत, त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ जुना दुर्गी समीर ठाकरे आणि व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर यांचा सुद्धा मात्र आज पूर्ण दिवसभर आवाज ऐकणार आहात. आणि लक्ष घ्या, नक्कीच या स्पर्धेमध्ये जे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला, फुटला गेला, खराब झाला तर तुम्हाला नवीन चेंडूवर पुढील जो खेळ आहे तो मात्र सुरू करायचा आहे. जी आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी जी आकर्षक बाईक पाहतोय त्या बाईकसाठी एका धावेसाठी 1 पॉईंट आहे, एका विकेटसाठी 5 पॉईंट आहेत आणि जे सर्व पॉईंट फक्त सेमीफायनलच्या सामन्यापर्यंतच आम्ही ॲड करणार आहोत. या गोष्टीची आपण प्रथमतः नोंद घ्यायची आहे. पंचांच्या निर्णयाबद्दल कुठल्याही जर खेळाडूने जर आक्षेप उचलला आणि मात्र कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक केलं तर मात्र कुठल्याही प्रकारची मात्र या ठिकाणी तुमच्या संघावर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक संघाला बीमरसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. आणि जी सीमारेषेवर रॅलिंग आहे ती मुख्य सीमारेषा आहे. जे नक्कीच आपण पाहतोय आम्हाला नक्कीच बिस्लरी पाण्याची सुविधा करणारे आमचे सन्माननीय काशीनाथजी बजागे यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच बिस्लरी पाण्याची सुविधा आज उपलब्ध झालेली आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही पाहू शकाल आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. मी योगेश पाटील. आज नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पंच कृष्णा केने सर नक्कीच एन्जॉय करतायत आणि माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे माझ्या समेत जॉईन झालेले आहेत. तुम्ही पाहू शकाल SK एंटरटेनमेंटचे मिस्टर फाउंडर प्रोप्रायटर मिस्टर किरण थळे हे सुद्धा मात्र आमच्या कंट्रोल रूम मध्ये सज्ज पूर्णपणे या स्पर्धेवर त्यांची अगदी घारीची नजर आहे आणि पूर्णपणे इंटरनॅशनल लुक त्याला मात्र नक्कीच देण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. खरोखर अतिशय जबरदस्त स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ते चित्रीकरण करत एकूण 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आणि कदाचित तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये ड्रोन सुद्धा मात्र उडताना पाहायला मिळू शकेल. दरम्यान शरद भोईर यांचे सुपुत्र सागर भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी आपल्याला विनंती करतोय आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत असेल सरपंच उपसरपंच चषक 2023च्या स्पर्धेमध्ये. तर तिसऱ्या दिवसाच्या खेळाला आपण सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या दिवसात सुद्धा खेळ अतिशय चांगल्या प्रमाणे पाहायला मिळेल याच आपण अपेक्षा करूया. प्रत्येकी 5 ओव्हरची मॅच 2 षटके तुम्हाला नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्ले टाकायचे आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये तुम्ही डीप मध्ये 2 फिल्डर ठेवू शकता, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये डीप मध्ये तुम्ही 3 फिल्डर ठेवू शकता. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय नियम आहेत ते सर्वच नियम तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये फॉलो करायचे आहेत. लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मुकेश. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा स्वेअर मारा पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येने धावफलकाला सुरुवात. मॅच विल बी 5 ओव्हर पर साइड. 5-5 षटकांच्या मॅचेस आपण प्रत्येकी संघाला देत आहोत. प्युअर क्रिकेट खऱ्या अर्थानं टेस्ट आपल्याला प्रत्येक संघाची आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं वेग थोडासा कमी केला. स्लो 1 आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते. मिळेल सिंगल आणि पहिली बॅटमधनं असं वाटलं होतं की सुरुवातीला ज्याप्रमाणे स्टार्ट घेतला होता की रन्स पूर्ण केली जाईल का, मात्र पुन्हा एकदा नकार दिला गेला. डॉट बॉल येतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र मुकेशने कुठल्याही प्रकारचे रिक्स उचलली नाही त्या ठिकाणी. आणि महत्वाचा नियम म्हणजे मंकीड विकेटसाठी तुम्ही विदाउट कॉल सुद्धा मात्र विकेट्स प्राप्त करू शकता. जरूर आपण जर विचार केला तर आता मंकडिंग रनआउट म्हणून दिलं जात असं. सो त्यासाठी कोणत्या प्रकारचा कॉल किंवा अगोदर सूचित केलं जाणार नाहीये.
आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे आपण ही स्पर्धा खेळवत आहोत, लक्षात असू द्या. साजन पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतो या दफलकावर एक धाव आतापर्यंत आपण पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न करतो मिस्टर आमिंग. सेफ लँड होईल कारण दोन डीप मध्ये फिल्डर सज्ज होते, त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाऊन मात्र या ठिकाणी लँड झाला. त्याचमुळे मुकेशकडे संधी होती वैयक्तिक खातं उघडण्यासाठी आणि त्याच्या पाठमधून पाहायला मिळाला आपल्याला ह्या 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते बिनगडी बाद 3. वेलकम वेलकम सिद्दीक बाबे सर, तुमचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज कुछ अलग अंदाज दिखने वाला है कमेंट्री बॉक्स में. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 3. पहिलं पॉवर प्लेचं षटक इथून सुरू असताना साजन तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ यावेळी यॉर्कर लेनचा हा बॉल तर बॅट अँड पॅड पर्यंत बाहेर काढायचा होता, फिंगर अप. ओहो, अपील जोरदार झाली आहे. बॅट एज आहे, यस तेच सांगितलं अंपायर्सनं, नॉट आउट असेल. पाहूया आपण रिप्ले मध्ये पुन्हा एकदा. वेगानं परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये हा चेंडू होता, ओव्हर द विकेट ना आले. ओहो, बॅटची हलकीशी एज होती आणि तेच अंपायर्सनं सांगितलं. खरं तर स्क्वेअर लेग अंपायर्सकडनं तो कॉल आला होता की बॅट एज घेऊन चेंडू नंतर पॅडला ब्रश झाला होता आणि त्या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच पूर्णपणे पारदर्शकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कुठल्याही संघावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाहीये यासाठी मात्र आमची पूर्णपणे कमिटी सुद्धा मात्र सज्ज आहे. डॉट चेंडू आला या ठिकाणी. हो, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी स्लोअर 1 चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर बाहेरच्या दिशेने मात्र नक्कीच मूव्ह झाला जबरदस्त. या ठिकाणी लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. म्हणजे साजनकडे समीर आपण म्हणू शकतो की भरपूर चांगल्या विविधता आहेत, त्याच्याकडे मात्र व्हरायटी आहेत आणि त्या मात्र या ठिकाणी तो साकारण्याचा प्रयत्न करतोय. जरूर जरूर आणि डेफिनेटली असणंही गरजेचं आहे. सध्याच्या आपण युगामध्ये सध्या जनरेशनचं क्रिकेट पाहिलं तर अनेक सारे जे विश्लेषक आहेत ते म्हणत असतात की फलंदाजांचा खेळ आता जास्त राहिलाय. मात्र जर गोलंदाजाकडे व्हेरिएशन असेल, ओ यावेळी मात्र पुल केला, थोडासा स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता, बॉडीवर चेंडू येत होता, स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवणारा हा चौकार फलंदाज आपण पाहतोय मुकेशकडनं. नक्कीच पाहू शकाल आपण पूर्णपणे वेट केला त्या ठिकाणी आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचा तोंड उघडला. क्रॉस बेटेड फटका पाहायला मिळाला. अगदी डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू मात्र निघून गेला. आजच्या दिवसात त्याला पहिला चौकार मुकेशच्या बॅटमधून पाहिला आपण आणि अशा रीतीने पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र सुरू आहे आणि धावसंख्या पाहिली तर 7 धावा धावफलकावर. पाहू शकाल सिद्दीक भावे सर पूर्णपणे या स्पर्धेला अगदी एन्जॉय करतायत, अभ्यास करतायत त्या ठिकाणी की एक्झॅक्टली कशा प्रकारचं आउटफील्ड आहे, कशा प्रकारचा मात्र ग्राफ्स आहे तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी. चौकार पाहायला मिळाला. इनकट डिलिव्हरी होती, थोडस इनकटर पडल्यानंतर बॉडीवर चेंडू येत होता. ओ यावेळी मात्र थोडासा वेग कमी पाहायला मिळाला, वेगामध्ये बदल पाहायला मिळाला, सर्व मिश्रण पाहायला मिळालं. खरं तर पहिल्याच षटकामध्ये साजनकडनं मिश्रित गोलंदाजी होती, विकेट मिळाली नाहीयेत. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा इथे लागल्यात. म्हणजे कुठेतरी समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजी करत असणाऱ्या संघासाठी. आपल्यामध्ये अंडर 10 10पेक्षा कमी धावा खर्च करणं एखाद्या गोलंदाजासाठी चांगली सुरुवात आपण म्हणत असतो आणि ती सुरुवात मिळाली आहे साजनला. चांगली नाही तर मी तर म्हणे की दमदार सुरुवात समीर इथे मात्र या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे पिंपळा संघाने. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजांना संधी असते की जास्तीत जास्त धावा जोडण्याचा ते प्रयत्न करत असतात, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 8 धाबाचा जर एखादा गोलंदाज स्पेल टाकत असेल तर मित्र म्हणे की कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज साजन पाटीलच्या वतीने. कुठेतरी योग्य निर्णय, याचा अर्थ कर्णधाराने जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता तो कुठेतरी आता योग्य ठरवत असताना दुसरं पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. पॉवर प्लेला कॅपिटलाइज मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न केला जाईल का या ओव्हरमध्ये? खरं तो प्रयत्न करावाच लागेल कारण तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करताय. काल आपण पाहिला योगी सहजगत्या मॉर्निंग सेशनला रन चेस होताना आपण बघितल्या. 60 ते 70 धावा चेस झाल्या, 86 धावा सुद्धा याच मैदानावर चेस झाल्यात 5 षटकांमध्ये. 4 षटकांमध्ये अवघ्या त्याच्या 86 धावा चेस झाल्या होत्या. म्हणजे चेसिंग करणं थोडंसं आपण विकेटचा विचार केला तर विकेटवरनं बॉल बॅटवर प्रॉपर येत आहेत, सो बॅटिंग इझी आहे. इथून आता मी म्हणेल 5 षटकांमध्ये किमान 60+ स्कोर बनवण्याचा प्रयत्न करावाच लागेल फायटिंग टोटल सेट करायचे असेल तर. हो नक्कीच होऊ शकतोय कारण भादवड बीज संघाकडे सुद्धा मात्र पाहिलं तर अगदी लॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि आतापर्यंत एकी घडी त्याने मात्र गमावला नाही. 4 षटकात अजून खेळ शिल्लक आहे. दोन्ही एंड गोलंदाजी ती मात्र पाहायला मध्ये नक्कीच पहिल्या एंडचा आपण जर विचार केला तर कुठेतरी VIP कक्षाच्या बाजूने मात्र गोलंदाजी झाली, परंतु ज्या वेळी आपण पाहिलं मॉर्निंग सेशनला किरवली एंडकडे गोलंदाजी होती त्यावेळी मात्र तुम्हाला मोठे फरके पाहायला मिळत असतात आणि इथून मात्र नक्कीच हे 2 फलंदाज आता मात्र कुठेतरी या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या बाकलिपचा मात्र नक्कीच ते वापर करतील. मुकेश आणि दुसरीकडे आहे मिलिंद. मिलिंद आतापर्यंत 21 चेंडू खेळण्याचा मात्र या ठिकाणी
सामना करण्याची संधी मिळाली नाही. इथे मात्र पंचाचा नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग तिथे मात्र पाहायला मिळाला. चेंडू हवेत होता, अगदी झेल सुद्धा मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करण्यात आला होता, परंतु या ठिकाणी मुकेशला मात्र कुठेतरी जीवनदान मिळतोय. आणि आय थिंक जो गोलंदाज आहे त्याचा मात्र जो शरीर आहे तो इष्ट्यांना ब्रश झाला आणि त्याचमुळे या ठिकाणी पंच दैवत वेलीकर यांच्या माध्यमातून आपल्याला नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला. 1+1 एकूण 2 धाबा या चेंडूवर पाहिले आपण आणि 2 धावांनी संघात धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये आता आपण तर प्रवेश करते. बिनगडी बाद 10 आणि पुढील चेंडू असेल फिर हिट. कुठेतरी जास्त जवळून टाकण्याचा प्रयत्न केला होता, अगदी विकेटला स्पर्श झाला, सो त्याचमुळे नो बॉल घोषित केला. फ्रीटचा बॉल, सामना करेल बॅटर मुकेश राऊंड विकेट ना. तो यावेळी मात्र मिलिंद स्ट्रायकिंग एंडला स्मॅश केला. फ्रीटचा बॉल पुन्हा एकदा झेल पकडली आहे. ओव्हर कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसऱ्यांदा झेल पकडली, मात्र विकेट मिळत नाहीये. मन दुखावलं असेल खरं तर समर्थकांचा आणि गोलंदाजाचंही. म्हणजे आपण म्हणू शकतो की समीर दोन्ही फलंदाजांना जीवनदान त्या ठिकाणी लाभलेला आहे. मुकेशचा सुद्धा झेल पकडण्यात आला, परंतु नक्कीच नो बॉल होता. त्यानंतर मिलिंदचा झेल पकडण्यात आला, तो फ्रीट होता आणि मात्र मिलिंदच्या बॅटमध्येही आपल्याला पहिलीच सिंगल धाव पाहायला मिळाली आणि धावसंख्या आता मात्र पोहोचते या 11 धावसंख्येवर. सामना करेल मुकेश. ओ हाफ ट्रॅकर लेन तो लगली जबरदस्त विकेट. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार मुकेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. वर्ण षटकारासाठी धमाकेदार आता सुरुवात मुकेशला मिळाली. धावसंख्या 17 वर जीवनदानाचा फायदा तो उचलतोय. नक्कीच खराब लेंथ मित्रमंडळी या ठिकाणी अगदी खेळपट्टीच्या अर्ध्या मध्यम मात्र या ठिकाणी चेंडूची लेंथ पाहायला मिळाली. हो पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑन वरती फिल्डर सज्ज आहे, परंतु काही त्याचा फरक पडणार नाही. त्याला टाटा बाय बाय करतो, चेंडू निघून जातोय. सलगचा हा दुसरा विकेट मुकेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकार. बॅक टू बॅक 2 विकेट. टोटली आता पूर्णपणे पॉवर प्लेची जी षटकं होती ती आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि तो प्रयत्न खरं तर आपण चर्चा करत होतो. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 डावाला सावध पवित्रा स्वीकारला, संयमी खेळ पाहायला मिळाला आणि ते असं वाटत होतं की वादलापूर्वीची शांतता होती का. लगातारचे 2 षटकार. प्रशांत फार महागडा ठरतोय. लगातार 2 षटकार आलेत यावेळी ओव्हर द विकेट ना. ओ यावेळी मात्र क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅप मधनं चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. जबरदस्त पावलाचा वापर आणि परफेक्टली क्लासिकल हा फटका पाहायला मिळाला. स्वर्गीय बाळराम बजागे व स्वर्गीय सोमनाथ बजागे याच्या या ठिकाणी पाहू शकाल स्टँड मध्ये चेंडू जाऊन मात्र ठिकाणी धडकतोय. झेल नक्कीच पाहिलं तर नक्कीच कुठे जीवनदान मुकेशला मिळालं होतं, त्याचा मात्र पूर्णपणे या ठिकाणी लाभ उठवण्याचा प्रयत्न करतोय मुकेश. आतापर्यंत 2 षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. त्यानंतर लोअर फुटाची ऑन साईडला टर्न केला. चेंडू मात्र अगदी या जमिनीला गुदगुला करत मात्र ट्रॅव्हल त्याला मिडविकेट या दिशेने फिल्डर तिथे सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट केली आणि आता मात्र आपण म्हणू शकतो या समीर की चांगली धावसंख्या उभारलेली आहे. अजूनही मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला नाहीये आणि 28 धावा धावफलकावर. चांगला कमबॅक, गुड कमबॅक इथून दोघांच्या माध्यमातून. हो यावेळी मात्र चांगली लेंथ होती. पुढच्या लेंथवर चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी फंबलिंग. 1 धाव पूर्ण आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले आफ्टर 2 ओव्हर. एनके स्पोर्ट पोगाव त्यांच्या विरुद्ध सरवली अशी लढत आपण पाहणार आहोत. सो दोन्ही कॅप्टन खरं तर एनके स्पोर्ट जय हनुमान पोगाव, अविनाश शेळके, तुषार शेळके यांचा संघ आपण पाहणार आहोत. त्यांच्या विरोधात सरवली सागर भोईर यांचा संघ असेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये
जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहतोय आपण 28 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला चांगली भागीदारी दोघांमध्ये आपण पाहतोय. मुकेशच्या बॅटमधून पाहिले आपण 11 चेंडूमध्ये 25 धावा. मिलिंदने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 1 धाव. आणि प्लस पॉईंट म्हणजे कुठलाही गडी या ठिकाणी भातवड बीज संघाने गमावला नाहीये. ही एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आणि नॉन पॉवर प्लेचा खेळ आपण या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या टोकाकडनं गोलंदाज सज्ज होईल. साजन पाटील कंटिन्यू. दुसरा स्पेल मध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू फुलटॉस ऑन उडवलाय. जबरदस्त पैकी हिट वारिश लॉंगांच्या पलीकडे चेंडू जाऊन या ठिकाणी सेफ लँड होईल. 6 धावांसाठी षटकार. पॉवर बॅक स्ट्रोक पॉवर जनरेट केली होती. फुल टॉस बॉल पाहूया आपण रिप्ले मध्ये. साजनचं स्वागत केलंय. पुढच्या लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे पाहू शकता आपण थोडेसे फिंगर रोल केले होते आणि काय जबरदस्त एक्झिक्युशन होता. व्ही शेप मध्ये चेंडूला सरळ भिरकावून दिलं वारिश लॉंग ऑन. सीमेच्या बाहेर येणारा हा दमदार षटकार. घणाघाती प्रहार सध्या केले जात आहेत. खराब लेंथ तुम्ही नक्कीच मुकेशला ही चेंडूची लेंथ देऊ शकणार नाही. जर या लेंथवर जर गोलंदाजी दिली तर मात्र चेंडूची दिशा आणि दुर्दशा अशाच प्रकारची तुम्हाला कदाचित पाहायला मिळू शकेल. कमबॅक करावं लागेल. विकेट तुम्हाला इथे मात्र प्राप्त करावं लागेल. परंतु मुकेशला कोण थांबवणार हा प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा झालेला आहे. षटकार क्रमांक हा 4था मुकेशच्या बॅट मधून पाहतोय आपण. जबरदस्त बॅटिंग. इनक्रेडिबल इनिंग. सुपर नॉक. जबरदस्त इनिंग सध्या आपल्या संघासाठी खेळत असताना पाहू शकता. वन्स अगेन ट्राय टू स्लो बवन. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लो बवन टाकण्याचा प्रयत्न. लेंथ फार सुंदर पीक केली अगेन्स्ट द टर्न. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. दिवसभर आता असं वाटू लागले जर स्लोवर वन टाकत राहिले तर दिवसभर षटकार मारेल मुकेश. 40 वर धावफलक जाऊन पोहोचले आणि इंडिव्हिज्युअली 13 बॉल 37 वरती सध्या बॅटिंग करतोय साजन. यावेळी मात्र वेगवान चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. दोघांच्या मध्ये चेंडू पडला आणि चेंडू सीमेच्या बाहेर. हा चौकार. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून गेला होता चेंडू सीमेच्या बाहेर. यावेळी फुल टॉस बॉल वन्स अगेन. इथे एफर्ट चांगला आहे. प्रत्येकी चेंडूंवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र यावेळी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. 5 धावा वाचवल्यात असं म्हणावं लागेल आपल्या टीमसाठी. खरं तर कॅच फार कठीण होती. मात्र जेव्हा तुम्ही या स्टँडर्डची टुर्नामेंट खेळता सो या स्टँडर्डच्या टुर्नामेंटमध्ये अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला घ्याव्याच लागतील. किती खास करून विकेट तुम्हाला मात्र या ठिकाणी प्राप्त करावाच लागेल. परंतु या ठिकाणी खराब गोलंदाजी मित्र म्हणे. पंचाचा भीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू निघून जातो अगदी सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 1+4 एकूण 5 धावा इथे मात्र या ठिकाणी प्राप्त झाल्या. आणि धावसंख्या आता मात्र ज्याप्रमाणे बुलेट ट्रेन वेगाने पळते त्या अनुषंगाने आता मात्र कंप्लीट 50 धावा धावफलक पूर्ण होत असताना भातवड बी संघाच्या. जणू काही हायलाइट क्रिकेट आपण पाहतो की काय. हाय फुल टॉस वेस्ट ऑफ वाईट. बी नो बॉलचा इशारा आला आणि सरळ चेंडूला पाठवलं सीमेच्या बाहेर. 5 धावा इथे मिळाल्या. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. कुठेतरी असं वाटलं होतं की साजननं पहिलं षटक चांगलं हाताळलंय. त्याला एक चांगला सूर गवसलाय. मात्र सेकंड स्पेलमध्ये फर्स्ट स्पेलमध्येच खरं तर त्याला आणलं गेलं. कंटिन्यू ठेवलं गेलं. फ्रीटचा बॉल. अकू टप्प्याचा चेंडू होता. वेगानं हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेंथ बॉल खरं तर म्हणता येईल. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी शफल होऊन मात्र ऑफस्टिकचा चेंडू होता आणि खेचून मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये मात्र कुठला खूप चांगला अँकर रोल त्यानं प्ले केला. सध्याच्या कडीला खूप चांगली भागीदारी सेट दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. तब्बल 51 धावसंख्येची पार्टनरशिप. जबरदस्त खेळलं. जबरदस्त बॅटिंग. खास करून मुकेशचं कौतुक करावं तेवढं कमी. 15 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केला. 42 धावा त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. आणि आता मात्र 4थ्या षटकाला सुरुवात करतो. आतापर्यंत 133 षटकार 99 चौकार. म्हणजे चौकारांपेक्षा जास्त अधिक संख्या आपल्या षटकारांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. म्हणजे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी या फलंदाजासाठी खिलपट्टी नंदनवन आहे असं म्हणायला हरकत नाही. षटकारांचा पाऊस अक्षरशः पाहायला मिळाला पहिल्या दिवसापासून. तर बँड आमच्या आयोजक राकेशजी दिगाडकर उपसरपंच साहेब आणि साई शेठ बजागे एन्जॉय करतात मंचावरून. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. स्लाइस केले. बॉल जातो बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. सीमा पार. 4 धावा चौकार. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग बालामध्ये चेंडूच्या मिरिटवर मात्र खास करून या ठिकाणी फटकेबाजी आणि ज्या मिलिंदने मात्र विकेट सॅक्रिफाइस करण्याचा प्रयत्न केला त्या मिलिंदच्या बॅटमधून आता मात्र चौकार पाहायला मिळाला. आणि दुसरा चौकार मिलिंदच्या बॅटमधून चेंडू आपण जर पात्र अगदी
वाईटिश थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, 4 धावा तिथे प्राप्त झाल्या. वैयक्तिक 10 धावांवर आता मात्र स्वतः मिलिंद पोहोचतोय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 55 धावा धाफलकावर बिनगडी बाद. पुढे एकदा मेघनाथ किरवली विलेज एन कडनं गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट ना. हो, यावेळी मात्र अख्खू टप्प्याचा चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर एलिव्हेशन इथे आता साधता आलं नव्हतं आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतोय भादवड संघाला. नक्की ज्यावेळी फटका मिलिंदने मात्र एक्झिट केला त्यावेळी नक्कीच मिलिंदला ठाऊक होतं की मात्र परफेक्ट टायमिंग झालं नाही, चेंडू हवेत गेला. त्यावेळी मात्र नक्कीच या ठिकाणी एक सहजपणे संधी तिथे निर्माण झाली. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल परफेक्ट एलिव्हेशन झालं नाही आणि त्याचमुळे मात्र मैदानाच्या आतमध्ये हा झेल समाप्त करण्यात आला आणि पहिला धक्का या ठिकाणी लागत असताना भादवड बी संघाला. मिलिंद बांधण्यापूर्वी 6 चेंडू त्याने फेस केले, 10 धावा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी वाटचाल करतो तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. 1 डाऊन पोझिशनला येतोय सागर. असं वाटलं होतं की करेश आता मैदानामध्ये एंटर होतो की काय, मात्र सागर सो हार्ड हिटर बॅटर आहे. स्पेशली डेथ ओव्हर्समध्ये आपण पाहिलंय विस्फोटक फलंदाजी करत असतो, सो त्यामुळे त्याला आता सागरला प्रमोट केलंय. मेघनाथला मात्र पहिली सफलता इथे मिळाली आहे. इथून देखील कमबॅक केलं जाऊ शकतं. एखादं षटक पुरेसं असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. स्लो बवन पहिला चेंडू इनकमिंग डिलिव्हरी होती, पडल्यानंतर आतमध्ये येत होता. आडव्या बॅटनं चेंडूला टर्न केला. मिळेल फक्त सिंगल आणि धावसंख्या आता सिंगलच्या साह्यानं पुढे सरकत असताना आपण पाहतोय 56 वरती. म्हणजे कंट्रोल बॉलिंग आता पहिल्या 3 षटकांच्या कम्पॅरिझन मध्ये हे षटक कुठेतरी आता कमी धावसंख्येचं पाहायला मिळालंय. कंट्रोल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ती गरजेची देखील होती. आज बेस्ट वर्सेस बेस्ट मॅचेस आपण दिवसभरामध्ये अनुभवणार आहोत. ओ, यावेळी मात्र फटका दमदार येतोय, धावाही खूप चांगल्या मिळतील. चेंडू जाईल सीमेच्या बाहेर, 6 धावा षटकार. जबरदस्त फटकेबाजीला आता सुरुवात केली या ठिकाणी. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे वैयक्तिक 48 वरती 16 चेंडूंमध्ये. कमालीची इनिंग, जबरदस्त सुपर नॉक प्लेट फॉर हिज साइड. 62 धावा धावफलकावरती संघाच्या लागल्यात आणि वैयक्तिक 48 वरती बॅटिंग करतोय. पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमधील? क्या बात आहे, दुसरं अर्धशतक आता आपल्याला पाहायला मिळेल असं वाटू लागले. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, ओ मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आणि झेल पकडली आहे. कमालीची रनिंग कॅच पाहायला मिळाली. नर्वस 48 48 वरती बाद होतोय मुकेश. मात्र जबरदस्त इनिंग, एकदा जोरदार टाळ वाजू द्या ह्या डावासाठी. 48 धावेचं योगदान त्यानं दिलं आणि मेघनाथला ही दुसरी सफलता मिळते. पाहूया आपण रिप्ले मध्ये. थोडस निराश पावलांनी परतत असताना नर्वस 48 म्हणावं लागेल, कारण संधी होती, फारसे चेंडू शिल्लक होते. चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र माइलस्टोन येणं गरजेचं होतं. अर्धशतक एखाद्या बॅटरचं एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवत असतं आणि तो माइलस्टोन मात्र या ठिकाणी पूर्ण करता आला नाहीये. हे पाहतोय आपण. 16 बॉल 48 वरती बाद झाला. मात्र टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळतो खेळाडू कक्षामधून. टाळ्यांनी त्याचं स्वागत केलं जाते की आपल्या संघासाठी त्यानं जबरदस्त इनिंग सादर केली आहे. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघत होता, बाउन्स मिळाला आणि त्या बाउन्सला ऍडजस्ट नव्हतं झालं आणि सो त्याचमुळे बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू भरपूर जास्त उंच गेला आणि विकेट किपरसाठी संधी निर्माण झाली. मात्र कॅच सोपी नव्हती. नवीन खेळाडू आता बाळा येतोय. सागर आणि बाळा हे बंधुराज सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 62, 62 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 80 पाहायला मिळतो. 80 धावा आता प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहू शकता स्क्रीनवर. डीप मध्ये आपण पाहतो 5 फिल्डर्स, ज्यामध्ये ऑफ साइडला फक्त एक लॉंग ऑफ पाहायला मिळाला. आल्या आल्या पहिला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव इथे मिळाली आहे. अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर 63 वर जाऊन पोहोचले. चला मॅच सुरू करायची आहे. पिंपलास टीम सामन्याला सुरुवात करायची आहे. डोंट आर्ग्युमेंट विथ द अंपायर्स प्लीज. चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला आता मात्र या ठिकाणी भादवड बी संघ पाहायला मिळतोय. तिकीच्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा धापलकावर. चला लगेच खेळ तुम्हाला सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपण या ठिकाणी खर्च करू नका.
कारण तिसरे पंच सुद्धा आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत. एक योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकला या ठिकाणी कुठेतरी रिवर्स फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न बाला तरे यांच्या वतीने पाहायला मिळाला, परंतु निघित चेंडू मात्र भरपूर दूर पाहिला आपण. आणि आतापर्यंत मेघनाचा विचार जर केला तर 5 चेंडू त्यांनी हाताले 12 धावा खर्च केल्या, परंतु जे 2 विकेट्स महत्त्वाचे होते ते 2 विकेट्स त्यांनी मात्र या ठिकाणी प्राप्त केले. त्याला तुम्हाला लगेच खेळ सुरू करायचा आहे. नो आर्ग्युमेंट्स प्लीज विथ अंपायर्स. प्रोफेशनल पंच आहेत या स्पर्धेसाठी दैवत वेलेकर, त्याचप्रमाणे पंच उमेश केने सर आणि पंच कृष्णा केने सर सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते एन्जॉय करत आहेत. आणि आता मात्र सामना करेल बाला तरे. दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला किलपट्टीवर पाहायला मिळते. ओहो, या ठिकाणी जबरदस्त हुकचा फटका, जबरदस्त एलिव्हेशन, चेंडूला पाठवलं अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धाबांसाठी चौकार. शॉर्ट ऑफ लेथ बॉल होता, वेग नव्हता. आणि आपण चर्चा करतच असतो नेहमी, ज्या गोलंदाजाकडे वेग नाहीये त्या गोलंदाजानं शॉर्ट ऑफ लेन टाकणं चुकीचं आहे. हे पाहू शकता आपण, स्लो पवन आणि इनकमिंग इन कटर डिलिव्हरी होती विथ द टर्न. हा हुक पाहायला मिळाला. चेंडू सरळ बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार आपण पाहतोय. धावसंख्या 4 धावेने आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय. आफ्टर 4 ओव्हर, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा, 2 फलंदाज बाद. तर नक्की तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी जबरदस्त धावांचा पाऊस पाडला जातो. या पुढची लढत तुम्ही पाहणार आहात इनके स्पोर्ट पोगाव विरुद्ध सरवली. अर्थात इनके स्पोर्ट पोगाव संघाचा विचार जर केला तर मिस्टर विवेक पाटील यांनी मात्र संघ पुरस्कृत या स्पर्धेमध्ये केलेला आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर सागर भुईर यांचा संघ आय थिंक सरवली संघ तुम्हाला मध्ये पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आणि आता मात्र शेवटचा षटक मात्र हाताळेल गोलंदाजी या ठिकाणी महेंद्र कामनकर. जबरदस्त एक लेजेंड गोलंदाज महेंद्र कामनकरचा विचार जर केला तर नक्कीच अनेक वर्ष त्यांनी सिटी क्रिकेटसाठी सुद्धा मात्र जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. खास करून महेंद्र स्पोर्ट भादवड संघाचा आपण विचार केला तर त्या संघामध्ये सुद्धा मात्र महेंद्रला आपण खेळताना पाहिलेलं आहे. परंतु आता मात्र पाहूया आपल्या घरच्या संघासाठी, आपल्या गावच्या संघासाठी कशा प्रकारची गोलंदाजी या स्लॉग ओव्हरमध्ये मात्र साकारेल. दरम्यान मी सागर भुईर आपल्याला विनंती करतोय, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं सूचना दिली जाते. दरम्यान विद्यमान सरपंच हिताडी किरवलीचे यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही मित्रांनो एन्जॉय करताना त्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक बाईक या ठिकाणी लाभलेली आहे. सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नेहमीच क्रिकेटचे चाहते, नेहमीच स्पर्धकांना मोलाचं सहकार्य देणारे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आणि या सर्वांना मात्र नक्कीच मिलमिलावू हा स्वभाव त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही कधीही पहा, त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच कधी निराशा पाहायला मिळणार नाही. स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. नक्की तुमचा मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या समोर तुम्ही पाहू शकाल त्यांचे राईट हँड मिस्टर भावेश केणे हे सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र सरपंच चषकाचा आनंद तुम्हाला मित्रांनो बाबगावच्या मैदानावरती नक्कीच घेताना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. वेलकम साहेब, तुमचं असंच प्रेम या आयोजकांवर राहील, राकेश दिगाळकर यांच्यावर राहील याच आम्ही अपेक्षा बाळगतोय. पहिलं आपण ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेमध्ये, कवचा फिल्डर चेंडू खाली येतोय, झेल पकडली, फलंदाज होईल बाद. लागतोय हा तिसरा धक्का. मॅच मध्ये कमबॅक आता म्हणावं लागेल टीम पिंपलास. 67 ला 3. 5वं षटक सुरू आहे. गोलंदाजी करतोय आपण पाहतोय महेंद्र कामनकर, वन ऑफ द ग्रेट बॉलर इन डेथ ओव्हर्स. आपण मागील कित्येक सत्रांचा सीझनचा विचार केला तर सिटी क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट फार चांगल्या प्रकारचं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन खेळाडू आता इंटर होतोय करेश म्हात्रे, ती बॉल ऑफ भातवड. खरं तर फार लेट ऑर्डरमध्ये आता त्याला आणलं गेलं असं म्हणावं लागेल. सातत्याने आपण जर विचार केला तर करेश सलामीला येत असतो, मात्र आज थोडंसं गेम प्लॅन मध्ये बदल पाहायला मिळाला. मुकेशला कुठेतरी आपण पाहिलं तर प्रमोट केलं फलंदाजी करण्यासाठी आणि त्याचा फायदाही त्याच्या संघासाठी झालाय. तब्बल 48 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहतोय 67 ला 3. षटकातील अजूनही 5 चेंडू, डावातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर असेल करेश, गोलंदाजी करतो महेंद्र. एक चांगलं बॅटल आता पाहायला मिळेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा दोन्ही समान खेळाडू असतात एकमेकांच्या विरोधात ना, तेव्हा बॅटल हे चांगलं रंगत असतं मैदानाच्या आतमध्ये. आणि तो बॅटल आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय समीर. दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर एका ताकदीचे आहेत, दोघांकडे चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आहेत. आणि पाहू शकाल करेश नेहमीच सलामीवीर म्हणून त्याची ख्याती आहे, परंतु आज आपण विचार केला तर 5व्या क्रमांकावर आला बॅटिंग करण्यासाठी.
स्लॉग ओव्हरमध्ये मात्र नक्कीच त्याच्याकडून मात्र मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, परंतु या ठिकाणी पाहू शकाल कुठेतरी धाव करण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी आणि संत धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि त्याचमध्ये धावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी भादवड बी संघाला लागणारा हा चौथा धक्का 67 या आकड्यावरती. हे पाहू शकता आपण स्लो पवन चेंडू खरं तर होता. स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला मी बडेल. फार जवळ होता विकेट किपरसाठी तो चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मात्र करेशला परतावं लागते. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय 6व्या क्रमांकाचा बॅटर बॉबी. स्ट्रायकिंग एंडला आता बाळा असेल ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण बघितलाय. तो एक विस्फोटक खेळाडू आहे. बॉलच्या मेरिटवर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट नेहमी त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. पुढे एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळी मात्र अखूट टप्प्याचा बॉल वर शॉट. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाला. फटक्या मागे लेंथला पिक केलं, सरळ फेकून दिला स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावा षटकार. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी लढत आपण पाहतो या ठिकाणी दोन संघामध्ये आणि हा चांगला फटका बालातरीच्या बॅटमध्ये पाहतो आपण. अगदी इष्टांच्या जवळ पाऊस जाऊन मात्र शॉटने पिक केला. जबरदस्त पुलचा फटका आणि चेंडू अगदी सीमेरशी बाहेर मात्र अगदी सहजपणे निघून गेला. सुजल एंटर पाहिजे स्टँडच्या दिशेने. षटकार आला, पहिला षटकार बिगिट बालातरीच्या बॅटमधनं आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 73 धावा. आणि आज खरं तर आणखी एक गुड न्यूज प्रेक्षकांसाठी, क्रिकेट रसिकांसाठी आहे, कारण या स्पर्धेमध्ये 29 जानेवारीला फायनल असेल आणि फायनल डेला एक्झिबिशन मॅच, फ्रेंडशिप मॅच आपण बघणार आहोत. सुजित तात्या पाटील अर्थातच SP वर्सेस महेश शेठ पाटील MP. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये आपण या मॅचेस पाहिलेत, मात्र आता ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा ती मॅच पाहायला मिळेल आणि आमचे सन्माननीय सरपंच साहेब जगन शेठ पाटील सुद्धा इन ऍक्शन असतील. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त चेंडूची लेंथ पाहिली आपण. चेंडू पडले तर अगदी बाहेरच्या दिशेने निघून गेला. स्लो रन चेंडू होता आणि आता मात्र अगदी मागच्या रडार मध्ये फेकून दिला लॉंगॉनच्या पलीकडे. अगदी A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. वॉट बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आता सध्या या ठिकाणी आपण पाहतोय बालासाठी. करेशनं का विकेट फेकली बालासाठी आता ते त्यानं दाखवून दिलंय. इनफॉर्म बॅटर आहे, खूप चांगला फॉर्म आहे सध्या. आपण पाहिलं तर बाला तरेचा ओव्हर पिच वर घेऊन चेंडूला सरळ लॉफ्ट केलं होतं. लॉंग ऑन वाईटिश लॉंग ऑन सीमेच्या बाहेर येणारा हा षटकार आपण बघितला. धावसंख्या 6 धावेने वेगाने पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 79. ओ जबरदस्त बॅटिंग आता पाहायला मिळाली आहे. डेंजर झोन मध्ये आता मध्ये ही धावसंख्या पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू शिल्लक या पहिल्या डाबातील स्लोअर वन चेंडू होता. ऑनस्लॅट टर्न केला, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड विकेटला मात्र जोपर्यंत फील्ड चेंडू केला जाईल तत्पुढे दुसऱ्या धावचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. अशा रीती पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 80 धावाचा फलकावर गडी गमावले भारत बी संघाने 5 आणि हा सामना जिंकायचा असेल तर 81 धावाचा पाठलाग या ठिकाणी स्वर्गीय बलवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळा संघाला मात्र या ठिकाणी नक्कीच त्या धावांचा पाठलाग करावा लागेल. हा पाठलाग होईल की नाही तत्पुरते आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचे आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. NK स्पोर्ट पोगा विरुद्ध सरवली या दोन संघामध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर आजच्या दिवसातील दुसरी नाणेफेकी आपण करणार आहोत. मी विद्यमान सरपंच सन्माननीय जगन शेठ पाटील आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी संपन्न करणार आहोत. सन्माननीय जगन शेठ पाटील विद्यमान सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवलीचे एक डासिंग पर्सनॅलिटी, त्यांना तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सुपर संडे आय थिंक 29 तारखेला तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. पाहू शकाल एक आकर्षक नाणं या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. एका बाजूला पाहू शकाल सरपंच आणि दुसरीकडे आहे उपसरपंच, असं तुम्हाला नाम उल्लेख करायचा आहे. तर NK स्पोर्ट पोगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपसरपंच त्यांनी मागणी केली. क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. आपण शीतपेय देणार आहोत. मिस्टर गणेश बजाज यांच्या माध्यमातून आम्हाला शीतपेय लावलेला आहे. आपण टॉस विनिंग कॅप्टनला हे शीतपेय देऊया. पाहुण्यांचा आभार. विनंती असेल की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अविनाश टॉस जिंकलाय आणि शीतपेय सुद्धा मिळालेला आहे. किती आनंद होतोय. आनंद तर होणारच आणि आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार.
नक्की तुम्ही या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा येतात त्यावेळी तुम्हाला कॉन्क्रीटची विकेट मिळत असते, परंतु या स्पर्धेमध्ये मातीची विकेट आहे, तर गोलंदाजी करताना समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच या ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय, तर नक्कीच हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं आणि नक्कीच काय संदेश देणार आहात तुम्ही या आयोजकांना? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यावर त्यांचे धन्यवाद मानतो. पूर्ण संघ ताकदीने आला की काही प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती आहे? सर्व आमचे एक्स्ट्रा पण खेळाडू आहेत. जो चांगला खेळतो त्याला खेळायला मिळतं आणि आमचे प्लेयर सगळे चांगलेच खेळतात. कोणाला बसवायचा हे विचार पडतो आम्हाला. ह्या बात आहे. नक्कीच थोडीशी मनस्थिती तुम्हाला आता बदलावी लागेल. सागर बोरी ज्यांनी नियुक्तीच्या आमदार चषकामध्ये या जबरदस्त कामगिरी केली आणि ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र त्या संघानं पराभूत केलं, ती स्पर्धा जिंकली. सागर, किती कॉन्फिडन्स होतं त्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये काय स्वप्न घेऊन तुम्ही उतरणार आहात? कॉन्फिडन्स तर भरपूर होता, कारण की आमची पूर्ण टीम अवेलेबल होती आणि पूर्ण टीम अवेलेबल असल्यावर आम्हाला समोर ओपनचा संघ असला तरी पण आम्ही 3 प्लेयर आयकॉन घेऊन त्यांना हरवू शकतो, आम्हाला माहिती होतं. बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? कारण या ठिकाणी धावांचा पाठलाग होतोय, तर तुमची गोलंदाजी ज्याप्रमाणे स्ट्रॉंग आहे, तुला काय वाटते की किती धावसंख्या आमच्या संघासाठी योग्य असतील? आमचे प्रमुख गोलंदाज नाही आहेत अविनाश, जयेश आणि पप्पू, तर आमच्या गोलंदाजीच्या हिसाबात आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. 5 ओव्हरची मॅच आहे, तर नक्कीच सागरचा कुठला क्रम असेल आणि काय शिकू तुम्ही या रणनीतीमध्ये काय चेंजेस करणार आहात? 1 डाऊनला उतरणार आहे आणि रणनीती बोलायचं झालं तर हर्षद चौधरी आहे, नितेश चौधरी आहे, यांच्यावर अपेक्षा असेल. तर चांगली फाईट बॅक तुम्ही देण्यासाठी सज्ज आहात, आम्ही असं अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेपैकी संपन्न झालेले आहे. टॉस जिंकला एनके स्पोर्ट पोगाव संघाचे कॅप्टन अर्थात अविनाश टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर आपण टॉस बॉक्समध्ये सरळ जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील व्हॉइस ऑफ ठाणे आमचे सहकारी समालोचक सिद्दीक बाबे सर आणि त्याच्या सोबतीला असतील अजय घरत. थँक्यू. धन्यवाद योगी, धन्यवाद समीर. आइए दोस्तों, लौट चलते हैं सरपंच उप सरपंच किरोली इताडे की अद्भुत क्रिकेट दुनिया में. मेरे साथ सदाबहार कमेंटेटर महाराष्ट्र के जुड़ चुके हैं अजय गरत. आप सभी का स्वागत है. ओम 11 किरोली प्रथम नागरिक जो हमारे साथ हैं, जगन पाटिल सेठ सरपंच किरोली इताडे ग्रुप ग्राम पंचायत, राकेश दिगाड़कर उप सरपंच और मशहूर उद्योगपति ओम जिम के प्रोपराइटर साईं बजागे की जानिब से. आज ये लक्ष्य बहुत बड़ा रखा है. देखिए अजय गरत, इस खेल की शुरुआत हो रही है और गेंदबाजी के लिए दर्शन हरेश, बाली ट्रॉफी 2019 के बेस्ट बॉलर. इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर 6 रन जवाब करा रहा है यहाँ पर पिंपलास टीम का. और इसी तरह से जवाब देना भी होगा क्योंकि बहुत बड़ा टारगेट है. 81 रन बनाने हैं जीतने के लिए. पहली गेंद अक्षय के बिल्कुल स्लॉट में थी और ज्यादा क्रॉस बैटेड खेलने का बिल्कुल भी प्रयास नहीं, सीधे बल्ले से उछाला, लॉन्ग ऑन को आसानी के साथ क्लियर किया और सिद्दीक बाबे आपको ही ये सलामी देता हुआ सिक्सर. बहुत ही जबरदस्त शॉट, जूसी ऑफोली थी हरेश. इस मरतबा ऊपर लगी है, पलटवार और चलता कर दिया. यहाँ पर उंगलियां फेरी थी, जाल में फंस गए अक्षय. 6 पे पहला विकेट. दोस्तों वाकई में सदाबहार कमेंटेटर अजय गरत 2014 में भिवंडी तालुका प्रतिभा विलास में जुड़े. वहां से अजय गरत 2014 यानी 9 सालों में सारे महाराष्ट्र, सारा भारत देश और उनकी आवाज़ को 7 समंदर पार लोगों ने सुना. लेकिन मुझे पड़गा परिसर में आते हुए किरोली में 28 साल लग गए. फिर भी कहते हैं कि एंट्री भले से लेट है, जहाँ से जागे वहीं सवेरा. मैं विशेष धन्यवाद करूँगा. और यहाँ पर जगन सेठ पाटिल जो हमारे बीच में बैठे प्रथम नागरिक हैं, राकेश दिगाड़ेकर, मेरे साथी कमेंटेटर सदाबहार अजय गरत और स्पेशली ओम जिम के प्रोपराइटर मशहूर उद्योगपति साईं बजागे सर, ओम किरोली टीम का. रुक कर गेंद आई थी लेकिन ज्यादा कटी. देखिए अजय, इस तरह के जो लक्ष्य रहते हैं आपको पावरफुल प्ले में पावरफुल रिप्लाई देना चाहिए. जी बिल्कुल, जैसा कल हमने देखा था एक मैच में 85 रन चेज किए गए. राया टीम ने निम्बवली बी के विरुद्ध वो 86 रनों का टारगेट हासिल किया था और उसमें ये बात देखने को मिली थी, पावर प्ले के जो 2 ओवर्स थे उसमें 46 रन बनाए गए थे सलामी बल्लेबाजों द्वारा.
कामरान कुंगले और अप्पू कुंगले की धुआंधार बल्लेबाजी देखने को मिली थी, लेकिन यहाँ पर पहली गेंद पर सिक्सर लगने के बाद विकेट का पतन हुआ है। कल भी यूट्यूब पे मैंने इक्का दुक्का मैच देखे, लेकिन यहाँ आकर एक बात लग रही है कि आउटफील्ड बहुत तेज है और ये विकेट भी तेज है। देखिए, जब विकेट तेज रहती है तो गेंद तेज आती है और शॉट्स लगाने में फिर दिक्कत नहीं होती। हमारे बीच से प्रथम नागरिक जगन सेठ पाटिल अपने दोस्तों के साथ विदा लेते हुए, आशा करते हैं शाम में दोबारा वो सरपंच उप सरपंच कप में आएंगे। बहरहाल चलते हैं खेल की तरफ। पहला ओवर चल रहा है, जो आस्किंग रन रेट है वो लगभग 16 के ऊपर है। जी हाँ, बहुत ही मुश्किल चुनौती है और ये अगला मैच देखना मत भूलिएगा। इनके स्पोर्ट्स पोगाव बनाम जय बालाजी स्पोर्ट्स सरौली, एक और बड़ा मुकाबला। महेंद्र कामनकर आए हैं, मशहूर ऑलराउंडर। महेंद्र स्पोर्ट जब नंबर 1 पे थी तो महेंद्र कामनकर का रोल बहुत बड़ा रहा था। पपिया खाड़ी कप्तानी करते थे। बोल्ड कर दिया, अपने आप को यॉक कर लिया, वहां पर रूम बना के खेलने की कोशिश। 2 पे 2 विकेटें हासिल करते हुए हरीश। गजब की गेंदबाजी हरीश की, हल्का सा राउंड आर्म एक्शन है और गलत लाइन पर खेल बैठे थे। हेलीकॉप्टर उड़ाने का लगभग प्रयास किया उन्होंने, आगे निकले थे और जैसा आपने कहा कि आपने आपको थोड़ा सा यॉर्क भी कर लिया, वहां पर गलत लाइन पर बल्ला चला बैठे, ऑफ स्टंप उनका चला गया मॉर्निंग वॉक के लिए। दूसरे विकेट का पतन और ये बहुत ही बड़ा सदमा लगा है। मैं समझता हूं महेंद्र कामनकर एक दिग्गज खिलाड़ी है, कुछ भी योगदान नहीं दे पाए, बल्ले के साथ 0 पर आउट हुए हैं। 7 पर 2 स्वर्गीय बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास। यस, हमारे स्कोरर के कृष्णा केने जो कि अंपायर भी है। पहले ये बताइए कि अजय कल से कोई हैट्रिक हुआ है? देखिए, पहले दिन के खेल में एक हैट्रिक देखने को मिला था और उस मैच में भी भादवड़ टीम खेली थी। भादवड़ के गेंदबाज ने हैट्रिक लिया था मयूरेश एंटरप्राइजेस की ओर से। लेकिन यहाँ हैट्रिक इसलिए नहीं होगा कि बीच की गेंद वाइड गेंद थी। बहरहाल कमाल की बॉलिंग कर रहे हैं यंग मैन हरीश। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पटकी भी गेंद, फोर्स किया बैकफुट पे जाके लॉन्ग ऑन पर 1 रन। सागर भुईर हमारे साथ में है और संडे को उनका एंगेजमेंट हुआ है। हम उनको एंगेजमेंट की ढेर सारी मुबारकबाद दे रहे हैं। एकमात्र खिलाड़ी कहीं ना कहीं पूरे टेनिस क्रिकेट विश्व में जिन्होंने एलबीडब्ल्यू की हैट्रिक ली है। जो हैट्रिक की मैं चर्चा कर रहा था, मयूरेश एंटरप्राइजेस भादवड़ के दर्शन ने हैट्रिक ली थी भूमि 11 कुंदे के विरुद्ध पहले दिन के खेल में। हरीश पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी, इस मरतबा झुक कर थोड़ा खेला है, कंट्रोल शॉट है। 1 रन बनता हुआ, पीछे प्रोटेक्शन, बाला तरे थे पीछे, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9 रन। देखिए, पीटीसी का परिसर हो या सावत नाका नानकर का परिसर हो, आज मेरे लिए भी खुशी का मौका है कि योगेश, अजय गरत, मैं और समीर ठाकरे, कमेंट्री बहुत मैचआउट हो रही। ओ बढ़िया गेंद, फिर हल्का सा आगे रखा था और पैर नहीं चले थे बैट्समैन के। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। 1 ओवर की समाप्ति। पिंपलास ने बनाए कुल 9 और उनके 2 विकेट गिरे। आउट होने वाले बल्लेबाज अक्षय और महेंद्र कामनकर। 2 बड़ी कामयाबियां पहले ओवर में। पेस को बहुत अच्छी तरह से वैरी किया गेंदबाज हरीश मलावकर ने। पहली गेंद पर छक्का लगा था, कहीं ना कहीं दबाव जरूर उनके ऊपर डालने का प्रयास किया था अक्षय ने, लेकिन फिर धीमी गति की गेंद पर उनको कैच आउट करवाया शॉर्ट फाइन लेग की दिशा में। उसके बाद क्लीन बोल्ड आउट किया एक फुलर लेंथ की गेंद पर महेंद्र कामनकर को। इस समय क्रीज पर बल्लेबाज है साजन और सुनील, और ये 2 बल्लेबाज भी ऐसे हैं जो काउंटर अटैक कर सकते हैं, बिल्कुल उनके अंदर काबिलियत है। हालांकि आसान नहीं होगा क्योंकि अब केवल 4 ओवर का खेल बचा हुआ है, 72 रनों की आवश्यकता है, यानी कि 18 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती है मैच को जीतने के लिए यहाँ से स्वर्गीय बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास के सामने। सबसे बड़ी बात है कि किरोली में मौसम बहुत सुहाना है। जब मौसम है सुहाना तो सरपंच उप सरपंच चषक का हर कोई ये दीवाना। वाकई में 11:30 बजे, लेकिन इस वक्त 25 से 26 डिग्री
सेल्सियस है। क्या मौसम है। बिल्कुल, सुबह भी हमने जिक्र किया था, ऐसे लग रहा है कि हम महाबलेश्वर में है। एग्जैक्टली बहुत खूबसूरत मौसम। वैसे भी आजकल हमारे इलाके में पिंक विंटर, गुलाबी सर्दी का महीना, लेकिन बल्लेबाजों को अब गुलाबी नहीं बल्कि लाल होके बल्लेबाजी करना होगी, क्योंकि आस्किंग रन रेट काफी बढ़ चुका है और पिंपलास को भादौड़ से मैच जीतने के लिए बचे हुए 4 ओवर में यहां से 72 रन चाहिए। 72। गेंदबाजी में वॉलभ भादवर, करेश मात्रे। ऑफिस स्टंप के बाहर से खींच के मारा है, वेकेंट एरिया है और गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग पर, नाप तोल के मारा हुआ सिक्सर। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक साजन के बल्ले से। थोड़ी छोटी गेंद थी ये करेश मात्रे की, कहीं ना कहीं लूजनर से ही आखिरकार शुरुआत की है उन्होंने। और देखिए बहुत अच्छी पोजीशन में आ गए थे, पहले फ्रंट फुट पर कमिट हो रहे थे, लेकिन अंतिम क्षणों में पूरी तरह से बॉडी वेट ट्रांसफर किया, बैकफुट पर स्विवल करते हुए हुक किया गेंद को और बाउंड्री लाइन के बाहर निकाल दिया है। एसके एंटरटेनमेंट जिन्होंने कहीं जॉली ट्रॉफियां आपको सक्सेस दी, रतन बुआ। ऑफ स्टंप के बाहर बहुत बढ़िया लेट कट, मिसफील्ड हुई है और गेंद, ओ माय गॉड, अच्छी रिले फील्डिंग, कमाल की फील्डिंग, बहुत तेजी से आए थे वहां पर तुषार। 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए 2 रन से स्कोर 17 पे हुआ है। देखिए साजन पाटिल एक ऐसे बैट्समैन है जिनके पास ग्रामीण के साथ सिटी क्रिकेट का भी एक अच्छा अनुभव है। पहले ही मन बना लिया था वाइट, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 18 पे पहुंचा है। अच्छा ओवर अभी तक घटा है पिंपलास टीम के लिए, निश्चित रूप से थोड़ी बहुत वापसी बल्लेबाजों ने करके दिखाई है और इस ओवर को और बड़ा बना सकते हैं साजन। ओ इस मरतबा फॉलिंग स्वीप खेलने की कोशिश, गेंद बैकवर्ड पॉइंट पे चली गई, लेग बाय। 1 रन से स्कोर 19 पे पहुंचा है 2 विकेट गंवाने के बाद। 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अगला मुकाबला शिलके एनके स्पोर्ट पोगांव बनाम जे हनुमान बालाजी स्पोर्ट्स सरोली। इस मरतबा ऑन द राइज खेला है, क्या गजब का शॉट है, आंखों के नीचे शॉट को खेला है, टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर 4 रन। दिलकश ड्राइव था ये, हवा के रास्ते जरूर खेला था, लेकिन उनको पता था कि डीप में कोई खिलाड़ी नहीं है, थोड़ा दूर से खेले थे। देखिए बिल्कुल हाफ वाली तो नहीं थी, ऑन द राइज ही खेला है, लेकिन कमाल की टाइमिंग और पावर प्ले का फायदा उठाते हुए बल्लेबाज सुनील, उनका ये पहला चौका। बहुत ही सुंदर टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट। जॉली ट्रॉफी यहाँ अजय 2016 में भी, वो भी लाजवाब टेलीकास्ट था। 2021 में भी 20-21 वो भी लाजवाब टेलीकास्ट था। और रतन बुआ के जो इनिशियल इवेंट्स थे वो टोटल एसके एंटरटेनमेंट ने किए। कदमों का इस्तेमाल निकल के मारा, लेकिन शॉट में नहीं था दम, रन मिलेंगे कम। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 24 रन 2 विकेट। देखिए कोशिश हो रही है, खासतौर से साजन पाटिल अजय ऐसे बैट्समैन हैं जो शॉट्स के लिए कभी भी जा सकते हैं और इस सीजन में बहुत अच्छे टच में। जी बिल्कुल, और इस मैदान का जहाँ तक सवाल है, यहाँ पर रन्स बनते हैं, हमने पहले 2 दिन के खेल में वही देखा है, आज भी काफी रन्स बने हैं। करेश की गेंद, सुई चिट की कोशिश, हवा में चकमा खा गए। लग रहा है कि साजन हवा के साथ साथ घटा के संग संग साजन के घर जाना चाहते थे, लेकिन इन दी एयर बीट किया। जी हाँ, गति में थोड़ा सा यहाँ पर बदलाव किया गया था और बहुत जल्दी खेल बैठे, पूरी तरह से चूक गए। कमजोर गेंद जरूर थी, फुल टॉस थी, लेकिन फायदा नहीं उठा पाए। हालांकि ये अच्छा प्रोडक्टिव ओवर रहा पिंपलास टीम के लिए, कुल मिलाकर 15 रन खर्च किए अपने ओवर में करेश ने। 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर 24 रन 2 विकेटों के नुकसान पर, और बचे हुए 3 ओवर्स में 57 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए पिंपलास को। हालांकि आस्किंग रन रेट का दबाव बढ़ा है, लेकिन इस तरह के विकेट आप देखिए पोर्ट ऑफ स्पेन, माना कि गेंदें काफी तेज आती है, बढ़त है, लेकिन कुछ ऐसी विकेट रहती है जहां पर गेंदें तेज आती है तो शॉट लगाना भी आसान रहता है, लेकिन अगर गेंदबाज की लेंथ और लाइन परफेक्ट है तो फिर उस विकेट पे बल्लेबाजी भी इतनी आसान नहीं रहती। हाँ बिल्कुल, ये बात तो बहुत सही कही आपने। देखिए विकेट कैसा भी क्यों ना हो, परिस्थितियां कैसी भी क्यों ना हो,
वो आपको मैच थोड़ी ना जिताने वाली है। आपके खिलाड़ियों की जो स्किल्स है उसी से आप मैच जीत सकते हो। और यही देखते हुए देखिए बढ़िया कप्तानी, हरीश को मोर्चे पे कंटिन्यू रखा गया है क्योंकि 3 ओवर में 57 और दोनों बल्लेबाजों को पता है कि अब सांस या दम लेके आप बल्लेबाजी नहीं कर सकते। ये हो सकता है कि गेंदबाजी का दम निकाल दे। हरीश मलावकर आक्रमण जारी रखते हुए पहले ओवर में काफी सफल साबित हुए, 2 खिलाड़ियों को आउट किया। ओह बढ़िया गेंद, क्या टेक ऑफ लिया था टिप्पा खाने के बाद। देखिए थोड़ा साइड आर्म एक्शन है, साइड आर्म तो नहीं कहेंगे, जेफ थॉमसन जिस तरह की गेंदबाजी करते थे उस तरह का एक्शन है, पूरी तरह हाथ को सीधा करते हैं। हल्का सा राउंड आर्म है, बॉलिंग एक्शन आप देखोगे तो पूरा एकदम हाई आर्म नहीं कहा जा सकता है, थोड़ा सा राउंड आर्म। इस मर्तबा कॉपी बुक स्टाइल में पुश किया, 1 रन बना, तेज दौड़ लगा दी वहां पर, 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पिंपलास का 25 रन 2 विकेट। इस तरह की जो इक्वेशन रहती है अजय, उसमें आपको हर ओवर में 2 बड़े शॉट तो कंपलसरी हो जाते हैं। जी बिल्कुल, आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ। केवल सिंगल डबल से काम अब बनने वाला नहीं है पिंपलास टीम का। हरीश साजन के लिए, ओ हो क्या शॉट है, लेकिन गेंद सीधी मिड विकेट पे, चमाट, 6 रन। एक लम्हे के लिए कहीं ना कहीं ऐसा लग रहा था कि शायद ये कैच भी बन सकता है क्योंकि बहुत ऊपर खेल बैठे थे, लेकिन जितनी ज्यादा ऊंचाई थी उतनी दूरी भी थी। वेट एंड लेट, इंतजार किया और वार किया। देखिए जो पिछला मेयर कप हुआ था उसमें अजय गरत ने पहले दिन देर रात एक बात बहुत बड़ी की थी, और जो पूरे मेयर कप में थी कि जो बल्लेबाज लेट और स्ट्रेट खेल रहे हैं वहीं टिक कर बल्लेबाजी कर रहे हैं। एक और आसमानी टोला, सजनी चली साजन के घर और साजन के बल्ले से ही शॉट जाता हुआ। लगातार दूसरा सिक्सर, और गेंद में कोई अंतर देखने को नहीं मिला। पिछली गेंद भी बिल्कुल इसी लेन पर लगभग रही थी, थोड़ी सी आगे रखी थी, थोड़ी धीमी ही गेंद थी, ये अंदर की तरफ आ रही थी और उसका पूरा फायदा उठाते हुए बैकफुट पर बहुत ही शानदार तरीके से जाकर उसको स्विंग किया है। एक और गगनभेदी सिक्सर, मैच में रोमांच पैदा होता हुआ, और रोमांच पैदा करते हुए साजन 21 पर पहुंच चुके हैं। टीम का स्कोर 37, 2 विकेटों के नुकसान पर। 44 रनों की और आवश्यकता है, 14 गेंदों का खेल शेष। अभी भी 2 अच्छे बैट्समैन आना बाकी है, और इस ओवर में अगर 1-2 बड़े शॉट आए तो आखिर के 2 ओवर वाकई में बहुत रोमांचक रहेंगे। ऑफ कटर करने की कोशिश की थी देखते हुए कि साजन शॉट्स के लिए, लेकिन सबसे बड़ी बात है कि लॉन्ग एंडल का बेहतरीन इस्तेमाल कर रहे हैं, बैकफुट पे इंतजार कर रहे हैं, वार कर रहे हैं। स्कोर है इस वक्त, तीसरा ओवर चल रहा है, पलटवार हम देख रहे हैं पिंपलास का, 37 रन 2 विकेट। देखिए पहले ओवर में भी कुछ धीमी गति की गेंदें डाली थी हरीश मलावकर ने, लेकिन पहले ओवर में बल्लेबाज उनको परख नहीं पाए थे। और धीमी गति की गेंद की ये ज्यादा खासियत रहती है सिद्दीक जी, हमने देखा है कि यदि आप बल्लेबाज उसको बहुत जल्दी पिक कर लेते हो, बॉलर के हाथ से ही उसको रीड कर लेते हो, तो आपके लिए खेलना बहुत आसान हो जाता है। समीकरण आपकी स्क्रीन पर, 14 गेंदें शेष, 44 रनों की आवश्यकता। निश्चित रूप से मुश्किल समीकरण है, लेकिन जिस तरह से साजन बल्लेबाजी कर रहे हैं उसको देखते हुए लगता है कि काफी रोमांचकारी ये मुकाबला हो सकता है। अंत तक शायद हमें संघर्ष देखने को मिल सकता है। 8 विकेटें भी बची हुई है, और आने वाले बल्लेबाजों में भी कई ऐसे बल्लेबाज है जो धुआंधार बल्लेबाजी कर सकते हैं पिंपलास के लिए। यस ऑब्वियसली, सबसे बड़ी बात है कि मजबूत करी पे वार किया है, और कहते हैं ना लोहा गर्म हो तो ये हथौड़ा चलाना चाहिए। ये नींबू खा के आए नहीं है, ये आंखों में आंखें डाल के बल्लेबाजी कर रहे हैं। मैं अक्सर कहता हूं कि नींबू खाने से दुश्मन के दांत खट्टे नहीं होते। एक और पुल, लेकिन पीछे खिलाड़ी मुकेश मते को पता था ये कैच कितना इंपॉर्टेंट है। ये गेंद ज्यादा नहीं उठी थी, और कहीं ना कहीं रिप्ले में अजय देखिए, मेरा अपना मानना है कि बल्ले का जो स्विंग था, ये देखिए, एक तो ऊपर भी लगी थी और यही कारण था, टॉप ऑफ द बैट लगी थी, आउट हो गया बैट्समैन। देखिए जो पर्याप्त एलिवेशन चाहते थे बैट्समैन वो मिला ही नहीं, और एक आसान सा कैच। मुकेश मते इस तरह के कैचेस ज्यादा ड्रॉप करते नहीं है, बकेट फुल हैंड्स है उनके, कोई गलती नहीं की उन्होंने, और बहुत ही महत्वपूर्ण सफलता आखिरकार अपनी टीम को दिलाने में कामयाब हुए हैं हरीश मलावकर। 3 विकेट्स गिरे हैं, तीनों भी हरीश के खाते में। इस ओवर में जरूर थोड़ी मार भी पड़ी है,
लेकिन सही समय पर वापसी करते हुए 37 पर 3 आउट होने से पहले बनाए 21 रन बल्लेबाज साजन ने। देखिए हाई स्कोरिंग मुकाबला हो, आप पर मार पड़े, लेकिन आप रेगुलर इंटरवल में अगर विकेट लेते हैं तो बल्लेबाजी पे दबाव बन जाता है। नए बैट्समैन बाएं हाथ के आए बल्लेबाजी को, मयूर। ओ आते ही स्विंग किया, पीछे खिलाड़ी है और हरीश के खाते में विकेट नंबर 4। व्हाट अ बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग, विकेट टेकिंग बॉलिंग फ्रॉम यंग मैन हरीश। और यही तो महत्वपूर्ण चीज है, इसी की कहीं ना कहीं कमी रही थी कल के मैच में निम्बोली बी की ओर से। शुरुआत में खासतौर पर उनके गेंदबाज विकेट्स नहीं चटका पाए थे और 2 ओवर में 46 रन उन्होंने खर्च किए थे। यहाँ पर आते ही उठाकर खेला हुआ स्ट्रोक, लेकिन हवाएं जिस दिशा में बह रही है उनके विरुद्ध ये स्ट्रोक खेला गया था। ऊंचाई भी काफी ज्यादा रही थी, टाइमिंग भी सटीक नहीं थी और स्ट्रोक खेलते ही कहीं ना कहीं बल्लेबाज भी समझ चुके थे कि उनका काम यहाँ पर तमाम होने वाला है और काम तमाम भी हुआ। डीप मिड विकेट पर अच्छा कैच। नए बैट्समैन वैभव पाटिल बल्लेबाजी को आए। आप देख रहे हैं दोस्तों, सरपंच उप सरपंच चषक 2023 किरोली इताड़े ग्रुप ग्राम पंचायत, और ये आ रहा है किरोली के ऐतिहासिक मैदान से। मौसम बहुत ही सुहाना है। पहला मुकाबला सुबह का चलता हुआ, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी रही थी मुकेश मते की। मुकेश मते का भी ना अजय इस तरह के क्लाइमेट से चोली दामन का साथ है। आपकी मालूमात के लिए कि जनवरी में जब सोहेल नवाब बेग होती थी और मुश्किल से गेंद बाउंड्री पे जाती थी, उस वक्त मुकेश मते, हवा दवा के बैट्समैन सचिन गायकवाड़ और अशीर अंसारी, ये 3 बैट्समैन थे, उस कंडीशन भी सिक्सर लगाते थे। हेमंत अडट का तो कोई जवाब ही नहीं था, वो कंडीशन में भी उन्होंने सिक्सर का हैट्रिक लगाया था। जी हाँ, और एक और बल्लेबाज जिनका नाम इसमें जरूर लिया जा सकता है, सुदर्शन शिल्के। यस, देखिए सुदर्शन शिल्के की सबसे अच्छी मुझे उनकी तकनीक और रनिंग बिटवीन द विकेट पसंद आती है। इनकी मेरिट पे बहरहाल इस मैच की तरफ 2 ओवर का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता। आज के दिन का यह पहला मुकाबला पिंपलास और भादवड 11 के बीच में। भादवड 11 ने बड़ा टोटल सेट किया, 48 रनों की पारी खेली अपनी टीम के लिए। मुकेश मते ने नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अंकित। कदमों का इस्तेमाल, स्क्वायर ऑफ द विकेट, बहुत ही खूबसूरत ड्राइव ऑफ साइड में, लेकिन फील्डर पहुंचते हुए तुषार गेंद पर। आउटफील्ड के बहुत ही अच्छे फील्डर है, इससे पहले भी एक बाउंड्री बचाई थी उन्होंने। इस बार 2 रन लेने का मौका बैट्समैन के पास। अच्छा स्ट्रोक खेला सुनील ने, और इस तरह के स्ट्रोक्स बहुत कम देखने को मिलते हैं सिद्दिक बाबे, खासतौर पर टेनिस बॉल क्रिकेट के खेल में। स्क्वायर ड्राइव, लॉफ्टेड स्क्वायर ड्राइव हो या फिर कारपेट स्क्वायर ड्राइव। 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब 11 गेंदों में 42 रनों की आवश्यकता। राउंड द विकेट, फुलर लेंथ, इस बार सीधे बल्ले से ड्राइव करते हुए बॉलर के बगल में से खेला है। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी मिड ऑफ की दिशा में आते हुए सिर्फ 1 रन मिलेगा, और इक्का दुक्का रनों से यहाँ पर गेंदबाज को कोई परेशानी होने वाली नहीं है, क्योंकि सिंगल डबल से केवल स्कोरबोर्ड को चलता रख सकते हैं बल्लेबाज, मैच नहीं जीता जा सकता है। रन संख्या 40, अभी भी 41 की आवश्यकता, मात्र 10 गेंदों का खेल बचा हुआ है। अनहोनी को होनी में तब्दील करके दिखाना होगा बल्लेबाजों को इस मैच को जीतने के लिए। नए बैट्समैन अब स्ट्राइक पर। सीधे बल्ले से बेहतरीन स्ट्रोक, तीर की तरह सीधा स्ट्रोक डाउन द ग्राउंड, 6 रन। मूड बना दिया है। माना कि मैच कौन जीते इंपॉर्टेंट नहीं, इस मैच में कुछ शॉट तो ऐसे हैं जो जाजिबुल नजर है, नजरों में डूब गए। टाइमिंग, फॉलो थ्रू, ये देखिए सब कुछ था। सीधे ब्लेड से खेला साइड स्क्रीन पर, 6 रन। बिल्कुल ओवर पिच गेंद थी, उसका पूरा फायदा उठाते हुए, अच्छी तकनीक का परिचय देते हुए पहली गेंद पर बल्लेबाज वैभव। और निश्चित रूप से जो उम्मीदें हैं वो अभी भी बरकरार है जीत की पिंपलास टीम की। 9 गेंदे 35 रन। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, एक और लंबा हिट, इस बार कितनी दूर जाएगी फील्डर जज करते हुए, और लपक लिया है कैच। मुकेश मते ने बहुत ही सुंदर कैच, विकेट गिरता हुआ। कोशिश अच्छी थी यहां पर वैभव की, लेकिन इस दफा ऊंचाई ज्यादा रही स्ट्रोक में और वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा को वो क्लियर नहीं कर पाए। और फिर से ओवर पिच गेंद मिली थी, इस बार ताकत भी झोंक दी थी स्ट्रोक में, लेकिन कहीं ना कहीं एलिवेशन काफी ज्यादा बना। देखिए अजय, इसके सिवा चारा भी तो कुछ नहीं है।
पिंपलास के पास एक ही चाह रहा है, हिट आउट और गेट आउट। और इस तरह के जो इक्वेशन रहते हैं उसमें आपको बड़ा शॉट भी नजर आता है, विकेट भी, क्योंकि 6 गेंदें तो ऐसी नहीं रहती, बड़े मुश्किल से रहती है, जिसपे 6 बड़े शॉट आए। ऐसा नहीं है कि जिस तरह हर गेंद ऐसी गेंद रहती है एक ना एक जिसपे बैट्समैन आउट होता है, लेकिन बल्लेबाज के लिए भी ऐसी गेंद रहती है जिसपे स्ट्रोक लगा सकता है। जी हाँ, हर गेंद पर चौके छक्के लगाना उतना आसान नहीं। नए बैट्समैन रमाकांत गेंद के लाइन के अंदर आकर निकाल दिया है, खूबसूरती के साथ गेंद जा रही है लॉन्ग लेग की दिशा में। बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी कोशिश कर रहे थे लेकिन रोक नहीं पाए, और ये 4 रन और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए स्वर्गीय बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास टीम के जीतने के लिए अभी भी 31 रनों की जरूरत है। मात्र 7 गेंदों का खेल शेष। अच्छी पोजीशन में आकर स्ट्रोक खेला, फाइन लेग सर्कल के अंदर था और उसको भली भांति जानते थे बैट्समैन। अजय करत, आपसे एक सवाल है कि इस परिसर में ऐसा कोई मैच आपने किया है जिसमें आखिरी ओवर में 30+ या नियरेस्ट 30 रन बने हो? देखिए यहाँ तो मुझे ज़्यादा याद नहीं आता है, लेकिन मापुली ट्रॉफी में एक बार ज़रूर, कल भी मैंने जिक्र किया था कि साउंदे के मयूर ने 30 रन चेस किए थे आखिरी ओवर में 2018-19 के सीजन में। इस बार स्विच हिट की कोशिश, लेकिन संपर्क तो नहीं बना पाए थे। हालांकि वाइट का इशारा अंपायर देव वेलिकर द्वारा। स्कोर में थोड़ा सा इजाफा, स्कोर अब 31 रन 5 विकेटों के नुकसान पर। बड़े स्ट्रोक्स आते रहे हैं इस पारी में शुरुआत से ही, लेकिन विकेटें भी बीच बीच में गिरती रही है, और वो एक प्रमुख कारण रहा है कि अभी भी हम कह सकते हैं कि प्लस टीम कहीं ना कहीं थोड़ी बैकफुट पर है इस मैच में। 7 गेंदों में अब 30 रनों की आवश्यकता, और रमाकांत जैसे बल्लेबाज जब 7वें नंबर पर आते हैं तो पता चलता है कि कितनी गहराई है बल्लेबाजी में। अंकित की ये फुल टॉस गेंद इस बार चुक गए खेलने से, विकेट कीपर से रुकी नहीं, उनके पैर से टकराई थी। और फिर से वाइट का इशारा, एक रन भी दौड़ कर लिया गया है। 2 अतिरिक्त रन। कहानी में रोचकता बरकरार है सिद्दीक जी, 7 गेंदों में 28 रन बन सकते हैं, खासतौर पर इस मैदान का जहां तक सवाल है। हालांकि आपकी जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा कि पहले जो साइड में आप कंक्रीट की पिच देख रहे हैं वही एक पिच रहती थी, और फुल प्लेज ग्राउंड नहीं था, पीछे की तरफ डिक्लेयर जोन था। लेकिन इस टूर्नामेंट के लिए एक नए सिरे से इस मैदान का निर्माण किया गया है, और पूरा 360 डिग्री में अब मैदान देखने को मिल रहा है। और शुरुआत से ही हमने देखा है कि यहाँ पर गेंद काफी ज्यादा ट्रैवल कर रही है। एक तो हवाएं भी बहती रहती है पूरे दिन भर, उसका फायदा बल्लेबाजों को जरूर मिलता है। देखिए अजय, पड़गा, उसके परिसर, सावत, नानकर, ये जो इलाका है इसके परिसर, ये यहाँ पर क्रिकेट काफी निखर रहा है। और सबसे बड़ी बात है कि यहाँ के खिलाड़ी भिवंडी तालुका के फॉर्मेट में बहुत जबरदस्त खेल रहे हैं। 7 गेंदे 28 रन। किरौली के जय सावरदेव क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए एसके एंटरटेनमेंट पर। मनोरंजन का ये भंडार सीधे आपके द्वार। एंगल चेंज करते हुए गेंदबाज, और काफी वक्त लिया जा रहा है इस ओवर में, वक्त का ख्याल रखना होगा भादवा टीम के कैप्टन को। आज 7 बड़े मुकाबले देखने को मिलेंगे, 8 टीमें, जिसमें भिवंडी ग्रामीण की ज्यादातर बलशाली टीमें हमें नजर आ रही है, और एक कल्याण ग्रामीण की सपा टीम भी एक्शन में रहने वाली है, एक और बड़ी टीम। ओहो, स्विच हिट की कोशिश, कितनी समझदारी। कहीं ना कहीं गेंदबाज थोड़े दबाव में जरूर थे, और एकदम सीधी गेंद की उन्होंने, ये लेंथ बॉल थी लेकिन उल्टा स्ट्रोक खेलने का प्रयास। एंगल चेंज करते हुए जरूर गेंद थोड़ी सी हल्की सी बाहर निकली है एंगल के तहत, लेकिन बैट्समैन ने गलत स्ट्रोक का कहीं ना कहीं चयन किया। डॉट बॉल, और इसके साथ ही आखिरकार ओवर समाप्त होता हुआ अंकित का 16 रन खर्च किया अंकित ने अपने ओवर में। 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 53, 5 विकेटों के नुकसान पर। फुली शॉट, आई थिंक फुली शॉट प्लेड बाय बैट्समैन। लेकिन कहते हैं कि क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं। क्रिकेट मध्ये जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है। लेकिन ऐसा नहीं कि मैच खत्म हुआ हो। ये देखिए आज के मैचेस की रूपरेखा। एनके खंडवाल, एनके पोगांव का मुकाबला सरोली, बालाजी स्पोर्ट्स सरोली और जेएस कामतकर बनाम सापाट 11 और साइंस कारबाव बनाम पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे। ये देखिए अगला मैच पोगांव बनाम सरोली। वहीं टेलीकास्ट जिसके लिए एसके एंटरटेनमेंट मशहूर है, शंकर गुलवी, किरण थले। खेल की शुरुआत होती हुई देखिए किरण थले ने, मुझे याद है कि
जब रतन बुआ, ये देखिए बहुत खूबसूरत नज़ारा आउटर का। जहाँ श्री सावरीदेव देवस्थान किरवली, और यहाँ पर हर संडे को तो आपको काफी ज्यादा भीड़ देखने को मिलेगी। 1 जनवरी को यहाँ पर मेला भी लगता है। इस साल भी बहुत ही जबरदस्त भीड़ उमड़ी थी। और पिच गेंद सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है, आकर्षक स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव, 6 रन, मैच में गर्मी। अजय, आपको लगता नहीं कि इस मैच में हमने बहुत ही दिलकश स्ट्रेट ड्राइव देखे? और जब गेंद पे की मेरिट पे, ये देखिए क्या खूबसूरत शॉट है, बल्ले का स्विंग देखिए, बैट शॉट की फिनिशिंग देखिए, बल्ला कंधे के पीछे जाता और गेंद बाउंड्री के पीछे। टीम खेल रही है पिंपलास, लेकिन ये शॉट था फर्स्ट क्लास, गजब का स्ट्रोक। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 5 गेंदों में कितने चाहिए? 22 रन। और बल्लेबाज रमाकांत ने अगर ये बना लिए तो कहते हैं ना कि इस तरह की स्थिति में 7 खून माफ। सबसे बड़ी बात क्या रहती है अजय मालूम है? 20+ रन है तो गेंदबाज पे दबाव रहता है, बल्लेबाज को पता है कैप्टन कुछ नहीं कहेगा, टीम कुछ नहीं कहेगी। कपिल इंटरनेट सर्विस आपके स्क्रीन पर, हाई स्पीड लोवेस्ट प्राइस, और ये आकर्षक 2 व्हीलर मैन ऑफ द सीरीज के लिए स्पॉन्सर्ड बाय मिस्टर जगन सेठ पाटिल। आकर्षक ट्रॉफीज आपके स्क्रीन पर। चलते हैं खेल की तरफ। 5 गेंदें और 22 रनों की जरूरत। धीमी गति की गेंद इस बार तान दिया है आसमान में, एक और गजब का स्ट्रोक, एक और सिक्सर। What a stroke! What a stroke! Goes his back foot and forced as ball over long on. Not easy, but I think half tracker delivery and bowler Prashant in tremendous under pressure around the off stump, forced as ball over head of Mukesh Mate, wide of long on for a glorious 6. थोड़ी सी उंगलियां फेरी थी गेंद के बाई तरफ, लेग कटर का प्रयास हुआ था, हल्की सी गेंद कट भी हुई थी टप्पा पड़ने के बाद, लेकिन उसको बहुत जल्दी परख लिया था। लेग कटर को पड़ा भी और जड़ा भी। बैक टू बैक 2 छक्के, सनसनीखेज मुकाबला। अब 4 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है पिंपलास टीम को। पहला ही मुकाबला आज के दिन, हाई प्रोफाइल, हाई स्कोरिंग और हाई एंटरटेनिंग। रमाकांत और सुनील के बीच की ये पार्टनरशिप 19 रनों की 4 गेंदों में मात्र, और उसमें ज्यादा योगदान तो रमाकांत का है, 16 रन, और उसमें से उन्होंने पिछली 2 गेंदों पर 2 छक्के भी जड़े हैं। रमाकांत वैसे ज्यादातर ओपन करते हैं, लेकिन आज 7वें नंबर पर आए हैं। अजय करत, क्या कहीं ये किरोली में मेरा स्वागत हो रहा है या गेंदबाज का? आपका तो स्वागत रहेगा ही सिद्दीक जी, आपके कई चाहने वाले हैं किरौली में। 4 गेंदें और 16 रनों की जरूरत है। चेजिंग कंपलसरी, यह अति महत्वपूर्ण नियम है इस टूर्नामेंट में। सुपर ओवर नहीं है, क्योंकि ये सुपर ट्रॉफी है, सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2023 किरौली। ओम 11 किरौली की ये जबरदस्त पेशकश और जबरदस्त नोकझोंक चल रही है इस समय बीच मैदान में, गेंद और बल्ले के बीच में। फिलहाल थोड़ा सा बल्ला हावी नजर आता हुआ रमाकांत का। प्रशांत एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। ओहो, इसी को कहते हैं सिद्दीक जी क्रिकेट की गहमा गहमी और गर्मा गर्मी। बिल्कुल, दबाव में बड़े बड़े रति महारथी सूरमा और 30 मार खान मार खा जाते हैं। डगआउट में से आवाज ना निकाले प्लीज। अगली गेंद इस बार ओवर पिच है, एक और छक्का। पीछे पड़ गए रमाकांत पिंपलास के गेंदबाज प्रशांत प्रताप के पीछे, प्रशांत के पीछे। ये देखिए क्या शॉट है, हालांकि खराब गेंद नहीं थी, लेकिन बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया, एग्जीक्यूट लाजवाब, और गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड हैंडसम 6 रन। प्रशांत अब परेशान होते हुए। बिल्कुल, और प्रशांत बल्लेबाज को शांत नहीं रख पाए हैं। रमाकांत 4 गेंदों में 22 पर बैटिंग करते हुए गजब की बल्लेबाजी, 3 छक्के लगाए, 1 चौका, और इस मैच की तस्वीर पूरी तरह से बदल दी है उन्होंने। अब 3 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। डगआउट में थोड़ा सा इत्मीनान भी नजर आया। आपने सही कहा, ये है क्रिकेट की गर्मा गर्मी, ये है एग्रेशन, ये आंखों में आंखें डाल के बात करना। ये देखिए डगआउट में भी अब थोड़ा खुशी का माहौल है और उत्साह बढ़ाया जा रहा है। 3 गेंदों में कितने चाहिए? 10 रन। एक टीम को तो किनारे पे डूबना है, और किनारे में डूबने का गम बहुत भारी होता है, क्योंकि पिंपलास यहां से चाहेंगी, इतना सफर तय किया, अब थोड़ा बचा है, लेकिन
भादौर का जहां तक कंसर्न है, भादौर चाहेंगे कि चाहे 1 रन से जीते लेकिन मैच जीतना चाहिए। क्या ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है? यस, ये प्लस पॉइंट है इसे। गेंदबाज को काफी कुछ कान मंत्र दिए जा रहे हैं हर गेंद के बाद, लेकिन बल्लेबाज मानते नहीं। हालांकि गेंद उतनी खराब नहीं थी, पिछली गेंद ओवर पिच जरूर बनी थी लेकिन स्टंप्स की तरफ थी, थोड़ा सा चूक जाते बैट्समैन तो जरूर आउट हो सकते थे, लेकिन कमाल की बल्लेबाजी, एक क्लोज इन फील्डर ऑफ साइड में। इस बार सामने लॉफ्ट करने का प्रयास मिस टाइम कर बैठे हैं, करिश गेंद के नीचे और इसके साथ ही काम तमाम होता हुआ बैट्समैन रमाकांत का। जबरदस्त वापसी करते हुए प्रशांत। दूर से खेला है, रिप्ले में आप देखिए, हालांकि ये भी तो ऑफ वाली थी लेकिन कहीं ना कहीं ये देखिए बहुत दूर से खेला था। यही कारण था कि शॉट में टाइमिंग नहीं हो पाई, एलिवेशन नहीं मिल पाया। बहरहाल जो हुआ सो हुआ। मुझे लगता है कि गलत स्थान पर खेलने का प्रयास किया, बहुत दूर से सामने उन्होंने खेलने का प्रयास किया। इसी गेंद को वो कवर की तरफ खेलने का प्रयास करते तो जरूर अच्छा फायदा मिल सकता था, लेकिन चूंकि एक क्लोज इन फील्डर भी था सिली कवर पॉइंट पर, उसका भी कहीं ना कहीं ये थोड़ा सा प्रभाव आप कह सकते हो। और करेश मात्रे को पता था कि कैच नहीं मैच आ रहा है, हालांकि मैच अभी खत्म नहीं हुआ है, 2 गेंदों में 10 रन। और नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए मेघनाथ, क्षमता जरूर है, 2 बड़े हिट्स की आवश्यकता पिंपलास टीम को यह मैच जीतने के लिए। 2 गेंदे 10 रन, दिलों की धड़कनें तेज कर देने मुकाबला। सागर तरे बाउंड्री पर फील्डिंग करते हुए ये भी अच्छे स्ट्राइकर हैं। जी हाँ, मेघनाथ भी बहुत अच्छे बल्लेबाज है। बहुत अच्छी गेंद इस बार, हालांकि स्ट्रोक बढ़िया है लेकिन पीछे फील्डर मौजूद है, लॉन्ग ऑन की तरफ सफाई से फील्ड करते हुए केवल 1 रन मिलेगा। हवा में खेलना चाहते थे, हवा में खेल नहीं पाए, कम से कम 4 रनों की जरूरत थी इस गेंद पर, लेकिन मिला है केवल सिंगल। और अब कहीं ना कहीं राहत की बहुत बड़ी सांस ली होगी इस समय गेंदबाज प्रशांत ने, और बहुत बड़ी सांस ली होगी राहत की भादवा टीम के कैप्टन ने। 1 गेंद शेष, 9 रनों की जरूरत, लेकिन जिस तरह से लड़ी है पिंपलास टीम वो काबिल तारीफ। बिल्कुल, सरपंच उप सरपंच चषक में रंग भर दिया उन्होंने। जो पिछली 2 गेंदें थी वो 3 गेंदों पे छा गई। आखिरी गेंद चिप कर दिया है, कैच बन सकता है लॉन्ग ऑन की दिशा में। सागर तरे गेंद के नीचे, कोई गलती नहीं, विकेट का पतन, और इसके साथ ही ये मुकाबला आखिरकार जीत लिया है 8 रनों से भादवड 11 भादवड ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम भादवड 11 भादवड, एंड हार्ड लक, टफ लक स्वर्गीय बलवंत सेठ प्रतिष्ठान पिंपलास। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने बहुत ही गजब की बल्लेबाजी की, और कुल मिलाकर 48 नर्वस 48 हम कहेंगे अर्धशतक से चूक गए। नाम है मुकेश मते, इज द मैन ऑफ द मैच। पहले हम मैन ऑफ द मैच के बाद तरफ आपको लिए चलेंगे। ये पूरे मैच का समरी बताया जा रहा है, क्या कुछ हुआ, और उसके बाद आपके साथ रहेंगे पीटीसी की आवाज योगेश पाटिल, और उनका साथ एक ऐसा कमेंटेटर जिसने कुछ ही टूर्नामेंट में अपनी आवाज और अपनी छाप का जादू जगाया, समीर ठाकरे। तर सध्या मॅच समरी तुमच्या स्क्रीनवर 8 धावांनी फक्त हा सामना जिंकला.